नागपूरमधील स्वावलंबी मतिमंद मुलांच्या शाळेबाबत केअरटेकर शैलेश शेवाळे यांनी घोटाळा आणि गैरव्यवस्थापनाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये स्वच्छतेचा अभाव, अपुरे जेवण आणि विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या सुविधा यांचा समावेश आहे. मात्र शाळेचे संस्थापक आणि मुख्याध्यापक भास्कर मनवर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून शाळेचे संपूर्ण हिशोब आणि नोंदी सादर करून स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की शाळेला गेल्या काही वर्षांपासून शासकीय अनुदान मिळालेले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरीही कर्मचारी पगार न मिळूनही विद्यार्थ्यांची सेवा करतायत. या प्रकरणामागे केअरटेकर आणि शाळा प्रशासनातील जुना वाद असल्याचेही स्पष्ट झाले असून हा वाद आता न्यायालयात पोहोचलाय. शाळेत सध्या 50 विद्यार्थी असून फक्त 30 बेड उपलब्ध आहेत. ही बाबही मुख्याध्यापकांनी मान्य केली आहे. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू असल्यामुळे नेमके सत्य काय आहे हे स्पष्ट होण्यासाठी न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा आहे. मी शैलेश भीमराव शेवळे, राहणार जैताळा. स्वावलंबी मतिमंद मुलांची निवासी शाळा इथे 2004 पासून कार्यरत आहे. तिथे मी गेल्या अनेक वर्षापासून विनावेतनाने काम केलं. त्याच्यानंतर संस्थेला 2015 ला अनुदान आले आहे. त्याच आधारावर नंतर 2018 अखिल भारतीय दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था आणि स्वावलंबी मतिमंद निवासी स्कूल वर तुम्ही काही आरोप केलेले आहेत. त्याच्यामध्ये सुरक्षा, साफसफाई आणि बाकी जे सरकारी पैशाचा दुरुपयोग आहे याच्यावर तुम्ही काहीतरी आरोप केलेले आहे. त्या आरोपाबद्दल सांगा, त्याचे आधार काय? त्याचे आधार असे आहे की गेल्या पूर्ण बोला की मी काय काय आरोप केले आहे आणि काय आधार आहे. मी हे आरोप केलेले आहे की मुलांची देखरेख मी आरोप केलेले आहे संस्थेवर. संस्थापक भास्कर मनवर सर यांच्यावर आरोप केलेले आहे की त्यांची जे शाळा आहे, त्यांनी जे मुलांची देखरेख आहे, व्यवस्था आहे, संडास बाथरूमची व्यवस्था आहे, राहण्याची सोय आहे, या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध नाही आहेत. ही माझी आरोप आहे. तसेच ते ज्या शाळेच्या आधारावर अनुदान घेतात ते अनुदान पण त्या कामामध्ये लावत नाही आणि ते शाळेमध्ये वापरत नाही आणि त्यामुळे ही व्यवस्था खोळंबलेली आहे. ते सरकारी पैशांचे अनुदान आहे ज्याबद्दल तुम्ही बोलत आहात, त्याचा काय उपयोग करतात? त्याचा उपयोग शाळेसाठी काहीच केलेला नाही किंवा आतापर्यंत झालेला दिसत नाहीये. कारण की आजपर्यंत शाळेमध्ये तर लावत नाही ते, तर त्याच्याऐवजी काय उपयोग करतात? त्याचं असं आहे की ते प्रायव्हेट त्यांची प्रॉपर्टी आहे, कुठे आहे त्याची कुणालाही याची जाणीव नाही आहे. परंतु जे फंड त्यांना शासनाकडून जो ते शासनाचा फंड आजपर्यंत त्यांनी शाळेसाठी किंवा मुलांसाठी वापरलेला नाहीये. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि मुलांची गैरसोय आजही होऊन राहिली आहे. कारण गेल्या 10 वर्षापासून त्यांना फंड मिळून आलाय. तुमचं असं म्हणणं आहे का की ते सरकारी जे पैसे आहेत त्याचा उपयोग प्रायव्हेट करतात स्वतःच्या पर्सनल उपयोगासाठी? हो, मी हे सर्रास म्हणतो की त्यांनी हा जो फंड घेतलेला आहे शासनाकडून तो स्वतःच्या खर्चासाठी आणि स्वतःची प्रॉपर्टी जमा करण्यासाठी तो फंड वापरतात. आतापर्यंत तुमच्याप्रमाणे किती फंड त्यांनी घेतलं असेल इतक्या वर्षांमध्ये? आतापर्यंत तर हे सांगता येणार नाही की अनुदान तर त्यांना 2015 ला मिळालेलं आहे आणि त्याच्या आधी ते डोनेशनवर काम त्या शाळा चालवते. पण 15 पासून त्यांना अनुदान भेटलं आणि 100% परिपोषण अनुदान भेटलंय. त्याच्यामध्ये दर वर्षाला त्यांना 15 ते 20 लाख रुपये येतात. तर 10 वर्षानुसार समजा 1 करोड रुपयांचा त्यांचा फंड जमा झालेला आहे. किंवा त्यांनी तो हो, 1 ते 1.5 करोड रुपयाचा त्यांनी तो पूर्ण फंड घेतला आहे आणि तो घोटाळा त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टी बनवण्यासाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी खर्च घेतलेला आहे. अच्छा, सांगा ते सरकारकडनं किती जे स्टुडंट आहे मतिमंद त्यांना किती म्हणजे सरकारकडनं किती आकडा आहे की तुम्ही तिथे ठेवू शकता आणि सरकार पैसे देते? सरकारकडून या संस्थेला 50 मुलांची मान्यता आहे. पण 50 मुलांची मान्यता असताना 50 मुलं ठेवण्याची पण सरकारची हे आहे, विनंती आहे किंवा मग त्यांच्यावर हे असते. परंतु संस्था ही 50 मुलं न ठेवता 20 ते 22, 25 मुलं असे मुलंच ठेवतात आणि त्यांचीच फक्त पुरेपूर मागणी पूर्ण होत नाही किंवा त्यांच्या सोयी सुविधा पूर्ण होत नाही. तर ते ऑन रेकॉर्ड कसे दाखवतात की इथे 50 मुलं आहे, तुमच्याप्रमाणे 20 ते 25 असतात? 50 मुलांची मान्यता आहे, परंतु उपस्थिती फक्त 20 ते 25 मुलांची असते. साक्ष दाखवले ना, ते साक्ष त्यांनी प्रोड्यूस केले की आमच्याकडे 50 असतात. हे त्यांनी कागदपत्री पोर्टलवर अपलोड केलेले आहे. मुलांच्या
जे मुलं उपस्थित राहत नाही किंवा जे मुलं वर्षभर येतच नाही त्या मुलांचे डॉक्युमेंट्स घेऊन घरून डॉक्युमेंट्स घेऊन त्याच्यावर पोर्टलवर अपलोड केलेले आहे. परंतु ते मुलं वर्षभर येतच नाही आणि त्या आधारावर हे आपलं फंड परिपोषणचा फंड काढून घेतात. तुमचं असं म्हणणं आहे की हे जे 50 मुलं दाखवत आहे ऑन पेपर्स ते बोगस आणि फेक आहे पूर्ण मुलं? हे पूर्णपणे बोगसच आहे. कारण जर हे कागदोपत्री 50 विद्यार्थी दाखवतात, परंतु रियालिटीमध्ये तिथे फक्त 20 ते 25 मुलांची राहण्याची सोय आहे आणि ती 20 ते 25 मुलंच राहतात. हे माझं ठाम आहे आणि मी तिथे प्रत्यक्ष असल्या कारणाने मला याची पूर्णपणे माहिती आहे. आता तुमची मागणी काय आहे आणि तुम्ही या विषयाला घेऊन कुठपर्यंत तक्रार केली आहे की कोणता पत्रव्यवहार केला आहे की पोलीस कोर्टात गेले आहे, काय तुमची ते आहे? मी आजपर्यंत सगळे म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाला तक्रार केली आहे, प्रादेशिक समाज कल्याणाला पण तक्रार केली आहे, आयुक्तालयामध्ये पण तक्रार केली आहे, दिव्यांग कल्याण सचिवला पण तक्रार केली आहे की या शाळेवर जी शाळा आहे त्या शाळेची शासनाकडून परिपोषण 100% मिळते आहे, परंतु त्या 100% परिपोषणाचा जो फायदा आहे तो मुलांना मिळत नाही. तुमची मागणी सांगा, मागणी विचारली. माझी माग हेच आहे की ज्या मुलांना आपण दिव्यांग मुलांना सेवा देण्यासाठी शाळा उघडली आहे त्या मुलांची जे सेवा करायला पाहिजे किंवा त्या मुलांना सोयी सुविधा द्यायला पाहिजे, त्या सोयी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर कुठलाही अन्याय नको व्हायला पाहिजे. ते तर ठीक आहे, जे लोक अन्याय करत आहेत त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? त्यांच्यावर कारवाई हीच व्हायला पाहिजे की जे फंड पूर्ण नाव येऊन पूर्ण सांगा, प्रश्नाला रिपीट करा. माझी कोणावर कारवाई व्हायला पाहिजे आणि काय? माझी मागणी हीच आहे की मी संस्थेचे जे संस्थापक आहे भास्कर मनवर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की यांनी आजपर्यंत फंड घेतला, फंड घेऊन सुद्धा पण मुलांची गैरसोय होऊन राहिली आहे, तर ती गैरसोय नको व्हायला आणि त्या गैरसोयीमध्ये मुलांची हेळसांड नको व्हायला हीच माझी मागणी आहे आणि त्या मुलांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. सर आपला परिचय? मी सर भास्कर पुंडलिक मनोवर, अखिल भारतीय अपंग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष आणि आतापर्यंत 4 देईपर्यंत स्वावलंबी मतिमंद मुलामुलींची शाळा मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. मी भास्कर पुंडलिक मनोवर, अखिल भारतीय अपंग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था जयताळा नागपूर या संस्थेचा अध्यक्ष आणि स्वावलंबी मतिमंद मुलामुली निवासी शाळा आतापर्यंत मुख्याध्यापक म्हणून काम पाहतो. सर एका उत्तरपत्राद्वारे आपल्या शाळेविरुद्ध जे काही गोष्टी यामध्ये नमूद केलेल्या आहे आणि त्यामध्ये दाखवलेलं आहे की कमीत 50 विद्यार्थी आपल्या शाळेत आहेत आणि त्यांचं 100% वेतन निश्चित अनुदान भरणपोषण सोबत आणि त्यामध्ये तफावत कुठेतरी दिसून येत आहे असं त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामध्ये किती सत्यता आहे आणि जे काही आरोप आपल्या संस्थेवर लागलेले आहेत त्यामध्ये सुद्धा जे आरोप लागलेले आहेत त्यामध्ये किती सत्यता आहे? 100% भरणपोषण म्हणजे आमची ही शाळा 1999ला संस्था सुरू झाली, त्यासोबतच शाळा सुरू झाली. मागचे 20 वर्ष एकही नवीन पैशाचं अनुदान शाळेला या संस्थेला नव्हतं. ते 2015 साली आम्हाला पास झालं आणि जवळपास 18 पासून कर्मचाऱ्यांना 50% हे मानधन पास झालेलं आहे. तर मागचे 20-22 वर्ष आम्ही मी संस्था चालवली ही अत्यंत समाजाच्या मदतीवर आणि मागून दान धर्मातूनच चालवलेलं आहे. त्यामुळे एकही पैशाचं अनुदान नसताना एवढ्या सर्व शाळेचा खर्च भागवणं, मुलांचं जेवणाचा खर्च भागवणं हे माझ्या आवाक्याच्या बाहेर होतं. आणि एक जिद्द म्हणून किंवा एक या मुलांबद्दलचं देणं म्हणून आपण ही शाळा चालवलेली आहे. आता जे काही आहे तर त्याच्यामध्येही आम्हाला 2-2 वर्ष अनुदान मिळत नाही. तर याच्यामध्ये माझे 2016-17 15-16 16-17चे 8 लाख रुपये आमचे अजूनही शासनाकडे बॅलन्स आहेत. 24-25चे 40% पैसे मिळाले नाही आणि 25-26चं पण अनुदान मिळायला पाहिजे त्याचा काही पत्ता नाही आहे अजून. तर हे सर्व असताना सुद्धा आम्हाला मात्र जे काही मुलांसाठी करावं लागतं ते आम्ही करतोच आणि करत आहे.
त्यामध्ये आरोप लावलेला आहे की स्वच्छ पेयजलपासून तर खेळाच्या मैदानापर्यंत आणि राहण्याच्या व्यवस्थापर्यंत सगळ्यामध्ये तफावत दिसून येते. यावर आपलं काय म्हणणं आहे? पिण्याच्या पाण्याचा वॉटर कूलर आणि फिल्टर इथे लावलेला आहे, तुम्ही बघू शकता, बाहेरच लागलेला आहे. आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत सर्व लोक मिळूनच काम करतात. जे करत नाही तर ते पण काम आम्ही राहू देत नाही. तर मी जवळपास 5 लोक माझ्या स्वतःच्या संस्थेच्या पैशामधून इथे काम करतात बाहेरून. तर मी 25,000 रुपये एक्स्ट्रा त्यांच्यासाठी पे करतो आहोत. म्हणून स्वच्छतेचा मी कुठे प्रॉब्लेम ठेवला नाही, कारण की मी स्वतः शिक्षक होतो. मी 6 वर्ष दुसरीकडे काम केल्यानंतर मी बघितलं की या भागामध्ये दक्षिण पश्चिम म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये अशा मुलांसाठी शाळा नाही आहे. माझ्या स्वतःच्या मामे बहिणी 2 बहिणी मतिमंद असल्यामुळे माझ्या मनामध्ये तशी भावना निर्माण झाली की काही जे मुलं शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही, शहरापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांच्यासाठी आपण शाळा काढावी. आणि म्हणून आपण काही देऊ शकत नाही तर या मुलांसाठी कमीत कमी आपलं एज्युकेशनच आपलं डोनेट करायचं, ही भावना मनात ठेवून मी माझ्या घरातली तशी परवानगी घेऊन आम्ही माझे जे सहकारी आहेत, शिक्षक वर्ग आहे, त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी हे काम करू शकलो. राहिलं ग्राउंडचं, तर शहरामध्ये जागा खरेदी करणं, अनेक शाळा इथे जवळपास 7-8 शाळा आहेत. बर्डीवर असेल, कोणत्या हे शाळा असेल मतिमंदाच्या, त्यांचं वरच्या माळ्यावर कुठं आहे तर कुठे खालच्या माळ्यावर आहे. त्यांना कुठेही प्रकारची ग्राउंड नाही आहे मुलांसाठी. पण आमचं तसं नाही आहे. ही जागासुद्धा आम्हाला इथले जे मान्यवर मंडळी आहेत त्यांनी आम्हाला हे म्हणजे गावठाणमधून जागा मिळवली मी. आणि इथे पण जागा आहे समोर आमच्यासाठी सोडलेली आहे. इथे संत जोसेफ शाळा आहे म्हणून नेहमीच आम्हाला ग्राउंडमध्ये मुलांना अलो आहे त्यांच्यावालं. इथे खाली मूर्तीजवळ आमचं जे धम्माचं जे हे आहे तिथं जवळपास 1 एकर जागा अशी खाली आहे, मुलांना फ्रीच राहते. आणि आमच्या इथेच लागून मंदिर आहे, तर जवळपास 20-25 हजार स्क्वेअर फीट जागा खाली आहे. कधीच कोणी काही म्हणत नाही, गेट नेहमी मंदिराचा उघडा राहतो. तर एवढी सर्व जागा उपलब्ध असताना जागा नाही म्हणणे किंवा जाणूनबुजून त्याचं बदनामी करण्याचा जो प्रयत्न आहे हा या मुलांच्यासाठी तरी करू नये. कारण की अशा शाळा उभं राहायला खूप वर्षानुवर्ष जवळपास 3 दशक मला स्वतःला लागले. तुम्ही आता म्हटलं की बदनामी करू नये, आपल्याला काय वाटतं कोण आपल्या शाळेची बदनामी करत आहे? माझ्या इथे एक कर्मचारी आहेत, 2 जण काळजीवाहक आहेत, पती पत्नी. झालं असं की मी त्यांचं नाव? ते शैलेश भीमराव शेवळे म्हणून आणि सारंगा चंदन सहारे म्हणून पती पत्नी आहेत. ते काळजीवाहक आहेत दोघे. मी नम्रतेनं वागतो त्याचा त्यांनी सरळ अर्थ लावून टाकलेला आहे की याला शाळा म्हणजे चालवता येत नाही म्हणणं किंवा हा असं आहे किंवा हे. त्याचं कारण असं आहे की मागचे 20 वर्ष अनुदान आम्हाला नव्हतं, त्यामुळे सर्वांशी प्रेमानं वागून ही शाळा इथपर्यंत आणावी लागली, टिकवावी लागली. हिला खूप सर्वांना हात जोडूनच सर्व ते करत मागूनच चालवावं लागलं. त्यामुळे हे जे काही दबाव देऊन नाही करता येत ते प्रेमानं करून घेतलं जाऊ शकते किंवा हे यांनी याचा अर्थ लावून टाकला. दोन्ही नवरा बायको इथे येतात, ही रूम त्यांच्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी शिक्षकेतरसाठी दिलेली आहे, इथे बसतात. मोबाईल हळून आपल्याला पाहायचा असेल तर हळून लावायला पाहिजे किंवा हे. आम्हाला तिथेही बसलो असलो तरी बी मला आवाज येते, इथे बसलेल्या बाबूलाही डिस्टर्ब होते, जोरजोरात. आणि इथे पायावर पाय घेऊन सकाळी आलो तर टेबलवर बसून होतात. काळजीवाहक आणि एक काळजीवाहक जर समजा ऐकत नसेल तर त्याचं बघून दुसरा काळजीवाहक ऐकत नाही, तिसरा ऐकत नाही, चौथा ऐकत नाही. तो स्वतः शासनाचा मागच्या 5 वर्षापासून पेमेंट घेत आहे. एकही गोष्ट न ऐकता काही म्हटलं की अंगावर येणे असं जर होत असेल तर त्या संस्था चालकांनी काय दररोज काय तिथे का भांडणं करायचे का? त्याच्यासाठी थोडी आपण संस्था चालवत असतो किंवा आमच्या मुलाचं काम त्या अशा सिच्युएशनमध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणून मी नम्रतेनं, कारण की मी त्या लोकांचा वसा घेतलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा जे थोरांनी काम केलं अलीकडच्या काळामध्ये, प्रकाश आमटे असतील, आपल्या ह्या सिंधुताई सपकाळ असतील किंवा बाबा आमटे, या लोकांचं पुस्तकं वाचल्यामुळे मला असं झालं की हे जर 4था वर्ग शिकलेली एखादी सिंधुताई सपकाळ संस्था चालू शकते आणि एवढ्या लोकांना आधार देऊ शकते, अनाथांना, आपण तर क्वालिफाईड आहोत. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, यामधलं ट्रेनिंग घेतलेलं आहे नामांकित संस्थेमध्ये NIMH म्हणून, बांद्रा रिक्लेमेशन मुंबईला. तर मी हे काम करू शकतो, मला असं वाटलं आणि म्हणून हे केलं आपण. सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी आहे आणि त्यांचं पालन पोषण कसं होत आहे आणि याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी आपण काय इथे व्यवस्था केलेली आहे? माझ्याकडे सर आपल्याकडे 50 विद्यार्थ्यांची निवासी मान्यता आहे. आम्हाला जे काही जमलं ते
आम्ही सर्व लोकांकडून साहित्य कलेक्ट करून एवढ्या वास्तूचं निर्माण केलेलं आहे. इथे निवासी व्यवस्थेसाठी बेड, डबल याचे बंकरचे बेड लावलेले आहे. मुलं लहान असल्यामुळे आमचे मुलं त्याच्यामध्ये बरोबर झोपतात व्यवस्थित. त्यांची निगा राखण्यासाठी जवळपास रात्री 3 लोक असतात, दिवसाचे 5 लोक असतात आणि स्वयंपाकाचा स्टाफ वेगळा आहे, शिकवणारा स्टाफ वेगळा आहे. हे सर्व आपलं काम करतात आणि बाकी जे व्यवस्था आहे ती किचन आणि सर्व व्यवस्था आम्ही वर दिलेली आहे. थोडं आम्हाला आणखी या इमारतीमध्ये काही स्लॅबचं वगैरेसाठी आम्ही विनंती करणं चालू आहे की आम्हाला स्लॅबसाठी तुम्ही मदत करा. कोणी हे 1100 स्क्वेअर फीट आणि वरचा 4000 स्क्वेअर फीटचा लवकरच आम्ही विनंती कारण मी स्वतः इथे अडून सध्याच्या परिस्थितीमध्ये किती विद्यार्थी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आपण काय व्यवस्था केली? त्यांच्या सुरक्षेसाठी सर या परिसराला भिंत आहे, बाहेरून जी आहे ती भिंत आहे, त्यामुळे गेट मोठं समोर लागलेला आहे. त्या गेट उघडल्याशिवाय किंवा कोणी उघडून दिल्याशिवाय बाहेर कोणी जाऊ शकत नाही. गेटवर आम्ही एक काळजीवाहक किंवा एक राखणदार नेहमीच आम्ही ठेवतो. गेट रजिस्टरवर कोणी आलं तर एंट्री त्याच्यावाली त्या रजिस्टरमध्ये करावी लागते. अंदर आल्याच्या नंतर इथे बी एंट्री आहे आणि कॅमेरानी फेस रिडिंगचा कॅमेरा लागलेला आहे, तर ते त्याच्यावर आम्ही त्याची एंट्री घेतो आणि त्याचा सर्व मुलं नेताना इथून त्याचं रजिस्टरमध्ये एंट्री असतो. तो किती वाजता आला, त्याचा नातेवाईक कोणता आहे, मामा आहे, काका आहे, वडील आहे, प्रत्यक्ष आई आहे, त्याचं नाव लिहिलं जाते, टाईम टाकलं जाते, सही घेतल्या जाते. आणल्यानंतर सुद्धा त्याची सही घेतल्या जाते, त्याचा टाईम टाकला जाते. तर सध्या आपण सांगितलं नाही की किती विद्यार्थी आहेत आता? 50 निवासी विद्यार्थी पूर्ण 50 आहेत. हा. पण आपल्यावर आरोप आहे की फक्त 25 आणि 50 लोकांचा आपण अनुदानित तर घोर केलेला आहे. नाही, आमच्याकडे 50 सर्टिफिकेट्स आहेत. हे सर्व सर्टिफिकेट्स ऑनलाईन पद्धतीनं आम्ही आमच्या याच्यावर नोंद आहे. ते असल्याशिवाय तिथं टॅली करतात. जिल्हा दिव्यांग समाज कल्याण आता जे आता आहे तिथे टॅली करतात. तेव्हाच ते जर कमी असेल एखादे सर्टिफिकेट तर तुम्हाला एक सर्टिफिकेट कमी आहे म्हणून तसं लिहून देतात आणि त्याच्याशिवाय आम्हाला ते सर्व सर्टिफिकेट्स इथून समाज कल्याणमधून पुण्याला जातात, पुण्यावरून तिकडे मुंबईला सामाजिक न्याय विभागात जातात. तर आमच्याकडे सर्टिफिकेट आणि ते मेडिकल बोर्डाने अप्रूव्ड केलेले सर्टिफिकेट्स असतात त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक शिक्षकाला 8 विद्यार्थी वर्गात ठेवणे हे बंधनकारक आहे. याचं सर्व पोर्टलवर टाकावं लागेल. म्हणजे 50 विद्यार्थी राहण्याची व्यवस्था आपल्याकडे आहेत का? हो, 50 विद्यार्थी राहण्याची व्यवस्था आहे, निवासी व्यवस्था आहे. आम्ही धान्य कमी पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतो. त्याचं कुपन बनवलेलं आहे आणि हे सर्वजण आपले सर्वे करून ते मुलं होतात आता या उन्हाळ्या सुट्टीमध्ये आणि नंतर जूनमध्ये जसं शाळा सुरू झाली की पूर्ण त्यांना सुट्ट्या लागेपर्यंत हे सर्व मुलं इथे असतात. 8 तारखेला आता मुलांना आम्ही पालक मिटिंग घेऊन आम्ही सुट्टी त्यांना दिलेली आहे. आपल्यावर आरोप आहे की ऑनलाईन कागदपत्र दाखवून आपण संख्या वाढवलेली आहे, त्याच्यावर काय म्हणणार? ऑनलाईन कागदपत्र दाखवून संख्या वाढवलेली आहे हे त्यांनी आरोप तोंडी केलेले आहे. कारण लपून कोणत्याही पेपरमध्ये जायचं, आमच्या माघारी इथं लिहायचं की मी समाज कल्याणात चाललो आहो आणि जाण्याची परवानगी ही लिखित घेतल्याशिवाय एखाद्या कर्मचाऱ्याला इथून शाळा सोडता येत नाही. हे सतत लिहायचं किंवा कधी कधी लिहायचंही नाही, इथंही बसलं असलं तरी कोणत्याही कामाला हात लावायचा नाही आणि सरळ चाललं जायचं. जाण्याची परवानगी नाही आहे. कारण जर पगारात आलो आहोत, जर आपल्याला शासनाला आपण जबाबदार आहोत, तरी बी हे जबरदस्तीने जाणे. काही म्हटलं तर अंगावर गुरगावणे आणि अंगावर येत होते अगोदर. आता मी जेव्हापासून कोर्टामध्ये केस टाकली मानहानीची तेव्हापासून त्यांना अंगावर येणं सोडलेलं आहे. परंतु आताच अलीकडे मी कमिशनर ऑफ पोलीसला, आयुक्ताला अर्ज दिलेला आहे. तो अर्ज उपायुक्ताकडून MIDC ला गेलेला आहे. मी सांगितलं आहे त्यांना की माझ्याकडून जवळपास 22 लाख रुपयापर्यंतची राशी माझ्याकडून सावकारीच्या अंतर्गत 12% व्याज आणि चक्रवाढ व्याज लावून त्यांना माझ्याकडून घेतलेली आहे. अजून 8,40,000 रुपये मागणी त्याची होती. आम्ही असेच मिटिंगा घेऊन इथे बसलो. त्यानं 3 लाख रुपये माझ्याकडून आत्ता मागच्या महिन्यात घेतले. म्हणणं त्याचं हे होतं की बा मला जर एवढे पैसे दिले तर मी नंतर तक्रारी किंवा अशा प्रकारे विरोधात जाणार नाही. पण त्यानं ते पहिले 1 लाख रुपये, मग 1,20,000 रुपये आणि 40,000 रुपये नंतरचे घेतल्याबरोबर लगे पलटून गेला आणि आता पुन्हा तक्रारी करणं. त्याला स्वतः तो इथे जेव्हा नोकरीमध्ये होता तर बाहेर टॅक्सी चालवणे, बाहेरच हे करणे, पैसा कमावून त्याचं होतं. आता त्याचं मत एकच आहे की बा मला इथे काम करायचं नाही आहे, पण ही शाळा लवकरात लवकर कशी बंद होईल याची पूर्ण काळजी घेऊन तो इतरत्र
जिकडे तिकडे फिरत आहे. त्यांना या अगोदरही एक न्यूज छापून आणली होती. तर ह्या प्रकारचं त्याचं किंवा या प्रशासनातले अधिकारी कडक आहेत आणि बा लवकरच ॲक्शन घेतील आणि बंद करेल, म्हणजे मग तो बाहेर टॅक्सी चालवण्याचं जे आहे ते करणार आहे. म्हणजे एवढ्या लोकांना उघडं पाडणे, या भागातली शाळा बंद करणे, हे त्याचा मनोमन त्याचं हे ठरलेलं आहे. तर त्यामुळे हे आकस बुद्धीच्या पोटी तो करत आहे. मी आता कमिशनर साहेबांना पत्र दिलं होतं, ते पत्र इथं आलेलं आहे. मी त्यांना म्हणणार आहे सावकारीची केस त्याच्यावर दर्ज करा, कारण तो इथे कोणत्याच गोष्टीला मानत नाही आहे. माझा स्वभाव थोडा म्हणजे असा हे नसल्यामुळे, दबाव टाकणारा नसल्यामुळे तो त्याचा पुरेपूर फायदा घेऊन तो इथे आम्हाला म्हणजे मला इथून बेदखल करणे, शाळेतून बाहेर काढण्याची, शाळा मी उभी केली, मी संस्थेची स्थापना मी केली, मला घरातून बेदखल करणे असा त्याचावाला प्लॅन होता. तो लोकांशी मिळलेला आहे आणि हे शाळा द्यायची कोणाला तरी असं त्याचा आपण मान. पैसे